जय आदिवासी मित्रांनो, मा सतीश पदवे. तर मित्रांनो, माझे परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही खास रानमेवा खायला चाललो. तर आज आलो आम्ही देवठाणला. तर इकडं पुढं चालला विकास. तर बरेच जणांना आंबुना माहीत आहे, काही जणांना नसं माहिती आहे. तर आज आम्ही आंबुनाची पोंडी करणार आहोत. तर पोंडी हे शब्द बरेच जणांना माहीत नसो. आणि आता पुढं आम्हाला लयच भारी सीन दिसलाय, मोर मोकार चित्रिया. तर चला दाखवतो. आणि पुंडी नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पुंडी कशी बनवायची आणि आंबोना कशी राहता नक्की द्या का. परत बसतील. चला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही स्पॉट आलो. विकास आंबोना खोडायला सुरुवात केली. हे झाडाला अजून फुलाचा चल इकडे मोर. हेर विकास दादा खोडायला सुरुवात केली. तर आंबोना खोडायसाठी आम्ही 2 पितळ्या एक भगुल आणलाय आणि अजून याच्यात मीठ आहे. तर पोंडी कशी बनवायची नक्की देखा. तर विकासनं आंबोना खोडायला सुरुवात केली. हे असे आंबोना आणि पण आंबोना खोडतो खोडा. जाऊ दे, आपण नंतर काढू. तर आंबोना असे एकदम बारीक बारीक राहता. पिकायला लागले का पिकायला खाता. आपण याला मित्रांनो बी जास्त राहतं. आणि पोंडी एकच नंबर होते असे. आणि दमली का नुसतं घोस लागलं. ठेव खाली, ठेव बस. ह्या इथली कुठ तू या खालचे बस खाली माडी घालून ह्या कुठ. खोडा तुला खायची आहे ना. खोडा हे राशी धरायची, अशी वर बडून घ्यायची. अशी धरायची, या अशी वर बडून घ्यायची आणि अशी धरायची. तोंडात पाणी सुटलंय. आंबुना आपल्याला आवडती जिन्नस. मित्रांनो, याच्या बरोबर आंबुना बरोबर टणटणा जर असली ना, एक नंबर खायला. पटापट करून जाऊ. साचताय नाही लवकर येते. हा द्या सकट खाता का मग काय त्याच्या बिया काढ बस. मला चावायचं असं काहीच नाही का. चावायची चुंबून टाकायची. मी आताच तोंडाला पाणी सुटलं. काय तुडीच विका दादू. काय कुठे तू आणूस आंबोना ते टोचात काटा बस का झाला. तर आज आपल्याला पोंडी बनवून दाखवणार आहे आमची मावशी कशी पोंडी बनवायची. अख्ख्याला बनवता येते पण तुला जास्त माहिती आहे ना. जुनी माणसा. म्हातारी माणसानं जरा पोंडी चांगली बनवता. आम्ही नवीन जराशी माहिती चुकत आहे. तर आज म्हणजे मावशी आणि विकास 2 जण पोंडी स्पेशलिस्ट. आणि आम्ही खायला इकडे. विकास आपण काय खाणार आहो. पोंडी. आपण कोण आहो. ठाकर. सांग मग. जय आदिवासी मठ्ठे. आणि इकडं आपण ठाकर होणार. इकडे रातपुऱ्या इकडे ये खायला. इकडे कशी खायची ते सांगा. आता अन्वेष खाऊन दाखवणार. खाऊन दाखव. हा असा फुरकून टाकायचा ना. आपल्याला नाही शिकवायला लागत नाही का. कशा लागत रे. आंबाट तुला आवडत का. हा पोंडी खायची ना.
पुंडी खायची ना, पुंडी खायची. अरे इकडे विकास दादा पक्की वाकळली. आता मम्मी मांडी घालून खुडणार आहे. आवडायचीच भरपूर होतील. चला आता दुसरीकडे जायचं. चला दुसरीकडे जायची पक्की बुवा तिकडं. आता मित्रांनो आम्ही इथून इकडं कोणी दिसते तिकडे ते अंगामाला वाटत झाड दिसत तेच ना, ते वाळेले आहे त्याचे वरस ना कुठं. हा हा ते तिट्ट आहे ते इट्ट कुट्टर झाड आहे त्याच्यात जायचं आता. चला धर बोटल. आंबाट आहे. खातच नाही येत आंबून. कस काय. चल मोर तू घात तोडून टाकलं. चल पुंडी केली का मग मास धरू आपण. हा तिथं पक्की आणवे मठ्ठा लिया तीर बर. तुला काल धरायला लागत. इकडं वरच थांब. इकडं थांब. इकडं हे आपण फांदे मोडून घ्याव. फांदे मोडून घ्याव. इट बस. इट बस असं. इकडं इकडं वर सावलीलं अशा घाल बुक. इथे कवडे पार नुसते आंबून असे टनटन जर असली ना लयच भारी. का आणलंय बरं. अयो मोकार पार असून तोडायची स्टाईल. बापरे अयो अन्वेष किती फार लगडून गेला. बस खाली आता. खाली बसवतच काय डायरेक्ट बस खाली. खाली बस. हा खाली बस. हा आधी पोंडी करायची मग फिश धरायला जायचा. तुला फिश खायचंय ना. फिश खायचंय ना. हा बस खाली. मग बस या कुडून घे. हा उरल्या मग धरायला. बस खाली आता. बस खाली मस्त डोक्याला हा हा घरी घ्यायचा. भोगला बरं. खुडा केला का नाही. कशी लागता रे. गोड खेकडा वाला. इकडे येऊन बस एकटी करे. मास खाली इकडे नाही. इकडे शॉर्टेज करायचं काम चालू आहे. खराब खराब टाकून द्यायची. चांगली चांगली घ्यायची. चांगली चांगली निवडून एक ठेवल्या. आणि इकडे या निवडायची बाकी आहे अजून. हे बिना निवडलेली आणि ह्या निवडलेली. आशिनाच्या झाडाची पानं घ्यायच्या. तर ह्या पानं काय घ्यायची कारण ह्या पानं जाळता नाही लवकर त्याच्यामुळे ह्या पानं घ्यायची. तर ह्या आता आपण करून घ्या. हे आशिनाची पानं विकास तिकडे वर साईडला खोडायला. तर याचा आपल्याला द्रोण बनवून घ्यायचा. तर मित्रांनो पोंडी बनवायसाठी आपलं साहित्य अशा बारीक बारीक कपच्या घेतल्या. आणि ह्या कपच्या आता हे सरपण आहे. हे सरपणात गरम करून घ्यायच्या. पेटवायचा आणि त्याच्यात टाकायचा. गरम करून घ्यायचा. आणि इकडं विकासचा द्रोण बनवायचं काम चालू आहे. आता याच्यात आपण हे तळाला खड्डा उकरून तळाला ठेवू.
द्रोण बनवून त्याच्यात ठेवणार. आणि इकडे आहेत आंबोना याच्यात मीठ. तर पुढची प्रोसेस अजून यायचे, त्याच्यामुळे मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. इथं जवळच मासं पण आहेत आणि इकडं अन्वेषण चालला आता मासा खायचा त्याचं ना. मग इकडं दगडा गरम होतावर बाकीचा पुंडी तयार होतपर्यंत इकडं आम्ही फिश धरायचं पण काम करणार आहोत. तर इथं फिश धरायला एकदम सोपं आहे. इकडं भरपूर फिश आहे, इथं चांगलं फिश आहे, त्याच्यामुळे मग फिश धरायला एकदम सोपं आहे. इथं अन्वेषचा चालू आहे द्रोण शिवायचा काम, विकास दादा बरोबर नाही का. आणि इकडे मावशीचं चालू आहे फाट्या मोडायचं काम, दगडा गरम करायला. अयो काय काय रे, डोक्यावर ठेवायचं असा. अरे वा, आंब्रेला आंब्रेला आवडा आवडा पासून खड्डा उकरून गेला गोल खड्डा. त्याचा पप्पा असं खानायलाच जात गांडोळा. काल काय करीत पप्पा दाद्या. तुला मग सांग थांब ना, पहिला माल उकरून घे. तर इकडं चालू आहे आता पोंडी बनवायची तयारी. आणि इकडं वहिनीनं आता माशासाठी इकडं ताट लावलं. तर आता आपण इथं ठेवू, बघू किती मासे येतं. इथे चला आता इथं आपलं माशाचा ट्रॅप लावून झालंय. आता इकडे पोंडी. हा अरे वा, तर मित्रांनो जो आपण खड्डा केलता ते खड्ड्यामध्ये आता अशी पान आथरून घेतल्या आणि आपण जो खड्डा घेतला होता त्याच्यात आता अशी पद्धतीने हे करून घेतलं. खालची फिटिंग घे रा विकास ना, किती खतरनाक. तर इकडं मावशीचं चाललंय पेटवायचं काम. तोपर्यंत इकडं झालं की नाही मावशी वहिनी मासा जमा गेलाय दुसरा गेला पेहरा जमा झालं जात. अरे पेहरा पितळी जमा झालं फिश. ती पितळी शिकडून ठेवायला खरी ही साईड नाही दगडा शिकडून गवतात ठेवा पाहिजे बहुतेक. नाही, हे दगडा शिकडून जरा उकरून ठेवा. दगडा बुजायच्या आता. दगडा जाळात गरम करून घ्यायची. आणि असं काय चाललंय आंबावाडीत काय रे. डंग डंग पडला काय. चला आता मासे येरू, केवढं मासे गेलं दिसत का. एक अन्वेष फिश
झाड आहे ना पातळ लागलं. अन्वेष आता फिश येणार आहेत थिअर हेर कसं तर फडतं अयो आहेत ना फडका येणार नाही का? मी पटला जायचा आलं आलं चल अन्वेष पुरतीच आलं. अन्वेष पुरते आलं दोन फिश तीन हेर अयो 2 आलं वाटायला निघून गेलं काय. आलं 3 थिर बार केल्या त्याच्यात अयो थिर गेला खाली आता दे त्याला बुजून पानात गुंडाळून दे त्याच्यावर ठेवून तर विकास दादा बुजाय घालणार आहे कडलच घालत जळून जाते अन्वेषचं फिश शेकाय बसायचं हे फिश आता बुजतील तर चला मित्रांनो आता प्रोसेस आता जे इकडं जे आपण ज्या मागायचे दगड टाकलं तर ते आता गरम झालं ते आता का याच्यात टाकायचं का त्याच्या अन्वेष तू जरा लांबच थांबा विकास दादा हे विकास दादा आता तिकडून गरम गरम दगड आणणार आहे त्याच्यावर नाही अशी दगडात टाकून घ्यायची मध्ये मध्ये टाकायला हा टाकतोय होतं ना मीठ लगेच टाकायचं ना. एक दगड टाकला का वरून आंबून आणि परत मीठ टाकायचं मीठ अन्वेष पण मदत करू राहिला दगडात घे बरं माझं काढी. अन्वेषचा पण आंबून टाकायचं काम चालू कशी लगेच तड 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 करायला लागले मीठ पांगून टाकायचं का तू काय तो गोट मीठ व्हायचं नाही याला सांगता पोंडी गरम खपली का दगडा खपली आता मीठ टाकलं आपण आता झाकून टाकायचं असं आता जो आपण खड्डा केलता ते पानं आता गुंडाळून घेतली ना आता आहे ना आपण एक बासन घालू वरून माती जाऊ नये म्हणून बासां का गाडून टाकायचं. असा गाडून टाकायचा खतरनाक प्रोसेस आहे नामनिशान गवसला पाहिजे परत वरून वाहून गेला गवसाच नाही कुणी गाडला तर अन्वेष आपली आंबुना कुणी गेली आंबून कुठं गेली आंबुना कुठं गेली आता काय खायचं टकली गाडून आता या किती टायमाने होईल पुसतील तरी 5-10 मिनिटांना 5-10 मिनिटं मग चला तोपर्यंत आता आपण मासे धरू चला 5-10 मिनिटात आपलं माशाचं काम होईल तर मित्रांनो आता हे आपण इथंच कुठेतरी लावले ते गवसात आहे का नाही विकास काच आवाज येत काय सांगतो ते आंबून शिजायला लागली का आवाज येतो त्याचा कसा आवाज असा चिन्न आवाज येतो असं कानला ना ऐकायचा हा, चला का पण आवाज येतो का आवाज येतो बराच टाइम झालाय मग शिजून गेली काय येतो का येतो ना आवाज येतो चिन पण आता वारा असल्यामुळं चान्स नाही आता विकास उकरून येणार आहे परफेक्ट हा इथं खड्डा वाटत तसं आपण वरून ताट ठेवलाय यार आपला बासा
बासन लागलंय आता इथं हात लावून खजिन. गरम लागत नाही का गरम आहे. त्याच्याबरोबर वापताय बाई इकडे देख ना हे इकडं आपली पुंडी काढायची. काय त्याच्यात मस्त नाही आंबुना घातल्या ना तू बघ की त्याच्यात. माती नसं गेली ना. माती काढून घ्या मग उचलून घ्या. असा चिकन केवढा भारी भिजल मस्त शिजत. मसाला मीठ त्याला घालवून त्याच्यात कसाचा वर काढशील तर एकाचा एक फोटो घ्या. चला आता विकास ना एकदम सेफ मध्ये. नाही माप आता हा काय हा हेरा काढले आता एक नंबर हेरा खालून नाही दाखवी तू काहीच एकदम नाही झाला. मस्त काढले भुजलाय खालून पाना हे झाल्या. चला आता आयशो आता मोकळी करायची पुंडी. हेर इकडं पुंडी. अयो हेरा एकदम पर पाना कशी भुजल्या. पितळीनं केवढा घाम धरलाय. तोंडाला पाणी सुटलंय पाणी. रोज काढून कधी घाण नाही गेली पाहिजे आपली. चालले जसा खाली उचकू तसा पाना हे चालला. दिसली मस्त. वास काय भारी येतो. काय वाट दिसते जरा राहिले वाप दिसते का नाही त्या जरा गार होता ना. वाप दिसते गार होता त्याच्यामुळे ते राहिले. तिकडं नाही राहिलं फक्त मध्ये आका दगडा झाल्या गार. गरमच असं का अजून एकदम मस्त फ्राय झाले पण. कसा भारी मस्त लागत. मीठ कमी त्याच्यात मापात. अन्वेष खाऊन येर बस हा ठेवू तू चाललाय मास व्हायच काम नाही अजून धरला. खाऊन येर ना कस लागत आहे. या भुजली ना त्या काढून घ्यायला जरा. आयो कस लागत. आंबट कसं लागत रे. धुवून घेतला का काय कसं लागला चावायचा. अन्वेष बुजलेला कसा लागला मला सांग ना. कसा लागला सांग पप्पाला. गोड गोड आंबट यम्मी यम्मी सांगायचा. त्याची गिरण चालू झाली अख्खत बुतच काय. त्याला का आता जास्त खाता या. तर मित्रांनो आमची पुंडी तयार झाली ना. आता आमची अख्खी गँग खायला बसली. आवडी गँग पुंडी. अन्वेष पण खातो. अन्वेष कशी लागत आहे. माट्यान सांग. यम्मी माट्यान सांग कशी लागत आहे. माट्यान सांग ना कस लागत. सांग ना गोड लागत. गोड लागत आहे का. अरे वा. तर आमचं बाळ पण एकदम म्हणजे त्याला लय आवडली खान. आणि त्याला कसा खायचा ते माहिती आहे. तर मित्रांनो हे खायच्या वेळेस त्याला जास्त बीज राहतं. आपली चावून घ्यायचं आणि बी फुरकून टाकायचा. तर चला मित्रांनो व्हिडिओ रस पिऊन घ्यायचा आणि बी फुरकून टाकायचा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल कोण नवीन चॅनल सबस्क्राईब करा. तर चला धन्यवाद. जय आदिवासी जय जोहार.